नमस्कार, हॅलो 24 तास या आमच्या खास कार्यक्रमात मी मधुरा तुमचं मनापासून स्वागत करते आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण बालसंगोपन ते करिअर आणि बँकिंग ते व्यवसायाच्या विविध टप्प्यांचा वेध घेत असतो। आज आपण ह्या खास कार्यक्रमात चर्चा करणार आहोत चाटे निवासी कोचिंग संकुल या विषयावर आणि ही चर्चा करण्यासाठी आज आमच्या स्टुडिओमध्ये आलेत चाटे कोचिंग क्लासेसचे संचालक आणि प्राध्यापक मच्छिंद्र चाटे सर। विषयाकडे वळण्यापूर्वी मी मच्छिंद्र सरांचं आमच्या स्टुडिओमध्ये स्वागत करते। सर स्वागत आहे खूप खूप हॅलो 24 तास मध्ये। आणि खरं तर संपूर्ण महाराष्ट्र चाटे सरांना ओळखतो। चाटे कोचिंग क्लासेसचे ते संचालक आहेत आणि 1998 मध्ये त्यांनी चाटे कोचिंग क्लासेस महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवलंय। चाटे सर 1981 च्या 10वी बोर्ड परीक्षेत गुणवत्ता यादीत तिसरे आले होते। चाटे कोचिंग क्लासेस मधून चाटे सरांच्या हजारो विद्यार्थ्यांनी 10वी 12वी मेडिकल सीईटी इंजिनिअरिंग सीईटी त्याचबरोबर AIPMT जेई मेन्स अँड ॲडव्हान्स ह्या परीक्षांमध्ये चमकदार असं यश मिळवलंय। चाटे शिक्षण समूहात आता चाटे कोचिंग क्लासेस सोबतच चाटे पब्लिकेशन्स, चाटे स्कूल्स, चाटे ज्युनियर कॉलेजेस, चाटे किड्स आणि निवासी कोचिंग संकुलांचाही समावेश आहे। शिक्षणासोबतच चाटे सरांनी मराठी चित्रपट क्षेत्रातही भरीव असं योगदान दिलंय। बिंदास, चिमणी पाखरं, घरट्यासाठी सारं काही आणि गोष्ट छोटी डोंगराएवढी हे चित्रपट गाजवलेत। चाटे सर आज आपल्याला निवासी कोचिंग संकुलांविषयी अधिक माहिती देणार आहेत आणि त्याच सोबत त्यांच्या विद्यार्थ्यांविषयी देखील आपल्याला अधिक माहिती सांगणार आहेत। चला तर मग लगेच चर्चेला सुरुवात करूया। सर पुन्हा एकदा स्वागत आहे। नुकताच सीईटीचा रिझल्ट लागलेला आहे। सीईटीचा रिझल्ट त्या मानाने ह्या वर्षी थोडासा कमी लागला असं म्हटलं जातं, मात्र तुमच्याकडचे जे विद्यार्थी आहेत त्यांनी खूप उत्कृष्ट असं यश मिळवलेलं आहे। त्यांच्याविषयी काय सांगाल आणि त्यांचं अभिनंदन आमच्यातर्फे। काय भरपूर विद्यार्थी 90% वर आहेत मेडिकल सीईटी मध्ये, म्हणजे PCB मध्ये किंवा इंजिनिअरिंग सीईटी मध्ये, PCM मध्ये। याच्यात खास म्हणजे बघा पूजा भंगाले म्हणून आहे, 186 मार्क्स आहेत PCB मध्ये। ज्ञानेश्वर वांगेकर 186 आहेत। नंतर प्रणव आतिरघे 185 मार्क आहेत। आदित्य वैद्य 183, शुभम फरांदे PCB मध्ये 182 आहेत आणि PCM मध्ये 192 आहेत आणि सचिन वाळुंज 181। असे अनेक मुलांनी मेडिकल आणि इंजिनिअरिंग सीईटी मध्ये अतिशय चांगलं यश मिळवलेलं आहे। मुलांना थोडंसं कन्फ्युजन होतं की यावर्षी मेडिकल सीईटीचे मेडिकलचे ॲडमिशन्स हे महाराष्ट्र सीईटी वरून होणार की याच्यावरून म्हणजे नीटच्याद्वारे होणार, आणि त्यामुळं मुलं परीक्षेच्या वेळेस फारसे कन्फ्युज्डच अवस्थेत होते। परंतु तरीही मुलांनी अतिशय चांगलं यश मिळवलेलं आहे आणि खास करून हे जे विद्यार्थी आहेत शुभम फरांदे किंवा हे ज्यांनी 90-95% मार्क मिळवले, PCB मध्ये 186 200 पैकी आणि PCM मध्ये 192 200 पैकी, हे आमच्या चाटे निवासी कोचिंग संकुलाचे विद्यार्थी आहेत। मी त्यांचं अभिनंदन करतो, सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन करतो। आणि येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी की जे विद्यार्थी यावर्षी 10वीची परीक्षा पास होत आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी मी असं त्यांना हे करतो, आवाहन करतो की आपण कुठल्याही कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यापेक्षा चाटे निवासी कोचिंग संकुल या ही संकल्पना समजून घ्या आणि चाटे निवासी कोचिंग संकुलात प्रवेश घ्या। बरोबर, कारण काय होतं, विद्यार्थी ही जी परंपरागत पद्धती आहे कुठली की एके ठिकाणी कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं, मग क्लास दुसरीकडे लावायचा, मग कॉलेज क्लास याच्यामधला प्रवास, आणि ह्याच्यामध्ये भरपूर वेळ वाया जातो। खास करून मुंबई सारख्या ठिकाणी तर किती तास वाया जातील याची काही नाही, खात्री नाही। आता मी ठाण्यामध्ये पाहतो की ठाण्यामध्ये ठाणे वेस्ट मधून म्हणजे कोलसेत किंवा हा जो वाघबिळचा घोडबंदर कासारवडवलीचा हा जो भाग आहे त्या भागातल्या विद्यार्थ्यांनी जर ठाण्यामध्ये स्टेशन जवळ क्लास लावला तर 3-3 तास लागतात। खरंय, म्हणजे एक वेळ दादरवरून नाशिकला 2 तासात जाणं सोपं आहे, पण कासारवडवली मधून किंवा याच्यामधून वाघबीळ रोडवरून ठाणे स्टेशनला ट्रॅफिकच्या वेळेला 3 तासात पण पोहोचत नाही, आणि असा वेळ वाया घालवण्यात काय अर्थ आहे। बरोबर, म्हणजे प्रवासामध्ये त्यावेळी तुम्ही जर अभ्यास करू शकत नाही, पोल्युशन असतं, त्रास होतो, वैतागतो माणूस, आणि मग तो अभ्यास कधी करणार, कसा करणार। त्याच्यामुळं निवासी कोचिंग संकुलामध्ये विद्यार्थ्यासाठी सगळ्या गोष्टी तिथंच आहेत, जाग्यावर आहेत। कॉलेज तेच आहे, क्लास तोच आहे, अभ्यास तिथंच करायचा आहे,
तुमचं प्रॅक्टिकल्स तिथंच करायचे आहेत, तुमचं जेवण तिथंच रेडी आहे, तुम्हाला खेळायला तिथंच जागा आहे, तुम्हाला कॉम्प्युटर्स पण तिथं आहेत, नॉलेज रूम मध्ये तुम्ही स्वतःला जे पाहिजे ते बघू शकता आणि त्यामुळं तुमच्या वेळेला न्याय मिळतो. बरोबर. आणि तुम्ही चांगले गुण मिळवू शकता. आणि त्यामुळं विद्यार्थ्यांना ही कन्सेप्ट समजून घ्या, या कन्सेप्टचा मुलांना निश्चित फायदा होतो. बरोबर आहे. अर्थात तुम्ही आता म्हणाल की वेळेचा मुद्दा फार महत्वाचा आहे, कारण की आपला वेळ जर वाया गेला ह्या सगळ्या प्रवासामध्ये तर नक्कीच एक प्रकारचा थकवा देखील या प्रवासामुळे निर्माण होतो. कुठेतरी एक फ्रस्ट्रेशन आलेलं असतं विद्यार्थ्यांना, अभ्यास करण्याची ती उमेद असते किंवा ती ताकद असते ती कुठेतरी गळून गेलेली असते आणि विद्यार्थ्यांनी खरं तर ह्या बाबींकडे आणि विद्यार्थ्यांसोबतच खरं तर पालकांनी देखील ह्याकडे लक्ष देणं आजच्या काळाची गरज झालेली आहे. म्हणजे संकुलाचा जो मुद्दा आहे किंवा संकुलामध्ये ऍडमिशन घेण्याचा काय फायदा होतो तर हा वेळ वाचणं हा सगळ्यात महत्त्वाचा फायदा. आणि शिक्षक त्याच परिसरात असल्यामुळे तुम्हाला काहीही अडचण आली तरी तुम्ही शिक्षकांसोबत त्या सगळे प्रॉब्लेम्स डिस्कस करू शकता. एकूणच मला संकुलाविषयी तुमच्याकडनं जाणून घ्यायचंय आणि अर्थातच आपल्या पालकांना आणि विद्यार्थ्यांना काय सजेस्ट कराल? मी पालकांना किंवा विद्यार्थ्यांना की आमच्या चाटे निवासी कोचिंग संकुल हे जे संकुल आहेत महाराष्ट्रामध्ये 4 ठिकाणी आहेत. एक औरंगाबादमध्ये आहे आणि औरंगाबादमध्ये विदर्भ, मराठवाडा किंवा जळगाव, नगर या भागातले विद्यार्थी औरंगाबादच्या चाटे निवासी कोचिंग संकुलाचा फायदा घेऊ शकतील. नंतर त्याचबरोबर पुण्यामध्ये चाटे निवासी कोचिंग संकुल आहे शिंदेवाडीला, की त्या ठिकाणी जवळजवळ 1000 विद्यार्थ्यांची राहण्याची आणि निवासाची संपूर्ण सुविधा करण्यात आलेली आहे. आणि जे विद्यार्थी पुणे ग्रामीणमध्ये आहेत किंवा पुण्यामधले आहेत, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर किंवा रत्नागिरी, सिंधुदुर्ग या भागातले विद्यार्थी हे आमच्या पुण्याच्या कॅम्पसचा लाभ घेऊ शकतात. त्याचप्रमाणे नाशिकमध्ये आहे, नाशिकमधल्या कॅम्पसचा फायदा जळगाव, नाशिक जिल्हा किंवा नगर जिल्हा या भागातले विद्यार्थी घेऊ शकतात. आणि ठाण्यामध्ये, मुंबईमध्ये ठाणे वेस्टला एक निवासी संकुल आहे, तर या संकुलाचा फायदा म्हणजे पुणे, मुंबई किंवा ह्या भागातले जे ग्रामीण भागातले विद्यार्थी आहेत की ते विद्यार्थी घेऊ शकतात. शहरी भागातले विद्यार्थी ही घेऊ शकतात, तोही काही मुद्दा नाही. या निवासी कोचिंग संकुलामध्ये आम्ही पूर्णपणे निवासीच विद्यार्थी पाहिजेत अशी संकल्पना नाही. आम्ही त्या ठिकाणी डे केअर हा ऑप्शन पण चालवतो. डे केअर म्हणजे समजा औरंगाबाद शहरात राहणारे विद्यार्थी आहेत आणि त्यांना तिथं राहायचं नाही, त्यांना घरीच राहायचंय, तर त्यांच्यासाठी आम्ही तुम्ही सकाळी 7:30ला तिथे या आणि सकाळी 7:30 ते संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत तिथं थांबा. त्या काळामध्ये ब्रेकफास्ट, दुपारचं जेवण, स्नॅक्स, फ्रुट्स या गोष्टी तुम्ही तिथून घेऊ शकता. आणि तिथं तुम्ही दिवसभर अभ्यास करू शकता. म्हणजे आमचं जे सूत्र आहे की 5 तास अभ्यासक्रम शिकवणं आणि 5 तास अभ्यासक्रम करून घेणं, अभ्यास करून घेणं, तर ह्या गोष्टी आम्ही त्या ठिकाणी करून घेतो. संध्याकाळी 6 वाजता हे विद्यार्थी घरी जातात आणि दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा 7:30ला येतात. औरंगाबादमध्ये तर आमच्याकडे मुलांना घेऊन येण्यासाठी याच्यासाठी जवळजवळ 20-25 बसेसची पण सुविधा आहे. बसेसची सुविधा पुण्यामध्ये पण आहे आणि आम्ही नाशिक, ठाण्यामध्ये पण करणार आहोत. तर हा जो डे केअर ऑप्शन आहे पुण्यामधले सुद्धा अनेक विद्यार्थी घेतात. पुण्यामध्ये आमचं निवासी संकुल हे शिंदेवाडीमध्ये, पत्ता मला वाटतं या ठिकाणी दाखवत असतील. तर पुण्यातले विद्यार्थी तिथं येऊन सकाळी यायचं, दिवसभर तिथं थांबायचं, दिवसभर अभ्यास करायचा. सोमवार ते शुक्रवार, शनिवार रविवार 2 दिवस सुट्टी असते. इव्हन मुंबईमधल्या विद्यार्थ्यांसाठी तर आम्ही ही फार छान सुविधा केलेली आहे की सोमवार ते शुक्रवार 5 दिवसच तुम्ही तिथं थांबा, शनिवार रविवार तुम्ही 2 दिवस घरी जाऊ शकता. आणि पालकांच्याही टचमध्ये राहता, तुमचा अभ्यासही होतो आणि सोमवार ते शुक्रवार 5 दिवसामध्ये भरपूर अभ्यास होतो. कारण मुलांचा वेळ वाया जाऊ नये आणि मुलांच्या मेहनतीला योग्य फायदा व्हावा मुलांना, या दृष्टीनं या संकल्पना आम्ही राबवलेल्या आहेत आणि त्याचा निश्चितपणे मुलांना फार फायदा होतो. तर मी आवाहन करतो की ज्या विद्यार्थ्यांना शक्य आहे, म्हणजे पूर्ण औरंगाबाद शहर किंवा औरंगाबादच्या आजूबाजूचा परिसर, ते विद्यार्थी डे केअर ऑप्शनला पण औरंगाबादला येऊ शकतील. उर्वरित विद्यार्थी
रेसिडेन्ससाठी औरंगाबादला येऊ शकतील किंवा पुण्यामध्ये सुद्धा पुण्यातले विद्यार्थी, पुण्याच्या आजूबाजूचे विद्यार्थी डे केअरसाठी तिथे येऊ शकतील आणि बाहेरचे विद्यार्थी म्हणजे सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या भागातले विद्यार्थी किंवा कोकणातले विद्यार्थी तिथे निवासासाठी पण येऊ शकतील. मुंबईमध्ये सुद्धा ज्यांना शक्य आहे, ठाणे आहे, मुलुंड आहे, भांडूप आहे किंवा दिवा आहे, भांडूप आपलं मुंब्रा, डोंबिवली, कल्याण या भागातले विद्यार्थी डे केअर ऑप्शन मध्ये पण येऊ शकतील. आणि मधल्या भागातून इकडून बोरिवलीकडून पण आम्ही बसेसची सुविधा करणार आहोत. त्या भागातून सुद्धा डे केअरचे विद्यार्थी हे येऊ शकतील. तर विद्यार्थ्यांनी ह्या दोन्ही गोष्टींचा, निवासी सुविधा आणि डे केअर ऑप्शन म्हणजे दिवसभर त्या ठिकाणी राहायचं, या दोन्ही गोष्टींचा फायदा घेऊ शकतो. फारच मोठा फायदा खरं तर आपल्या विद्यार्थी मित्रमैत्रिणींना ह्या संकल्पनेच्या माध्यमातून मिळू शकतो. आणि खरं तर ज्यांना कोणाला खरंच संकुलामध्ये येऊन ऍडमिशन घ्यायची असेल तर खाली नंबर्सही आपले डिस्प्ले झालेले आहेत. औरंगाबाद, पुणे, नाशिक आणि ठाणे इथले नंबर्सही डिस्प्ले झाले, तर नक्कीच ताबडतोब तुम्ही खरं तर सरांशी संपर्क साधून ऍडमिशन घेऊ शकता. फक्त एक पालकांना या ठिकाणी एक विनंती करतो की अनेक पालक फोन करतात, माहिती विचारतात, पण कॅम्पस पाहायला जात नाहीत. बरोबर. तर त्यांना काय होतं की फोनवरून तुमच्याशी बोलणारी व्यक्ती तुम्हाला नेमकं ते चित्र दाखवू शकत नाही. त्यामुळं ज्या विद्यार्थ्यांना किंवा पालकांना ही संकल्पना जाणून घ्यायची त्यांनी लवकरात लवकर वेळ काढून संबंधित संकुलामध्ये स्वतः जाऊन पाहावं की ऍक्च्युअल सुविधा काय. आणि खास करून मी तर मुलींच्या सेफ्टीची गॅरंटी देतो. हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे. माझं चारही ठिकाणी आज मुलींची फार काळजी घेतली जाते की म्हणजे उदाहरणार्थ जिथं समजा भोजनाची हे आहे, जागा आहे, तर सगळ्या ठिकाणी मुलींचं भोजन आम्ही अगोदर देतो आणि नंतर मग मुलांचं भोजन देतो. आणि प्रत्येक ठिकाणी डिसिप्लिन आहे, म्हणजे विद्यार्थी कुणी बोलणार नाहीत, कुठल्या मुलीशी बोलण्याचा प्रयत्न करणार नाहीत, प्रॉपर सिक्युरिटी आहे. वर्गामध्ये तुमचा अभ्यासक्रम सुरू असताना तुम्ही एकमेकांशी बोलू शकता, संवाद साधू शकता, पण मुलींसाठी अतिशय व्यवस्थित काळजी ही सगळ्या आमच्या शिक्षण संकुलांमध्ये घेतली जाते. आणि मुलींना शिक्षणाची ही संधी दिली पाहिजे. कारण काय होतं, आज मुंबईमध्ये मी अनेक पालकांचं पाहतो की एकतर प्रवासामध्ये वेळ जातो आणि त्यातून थोडाफार वेळ जेव्हा मिळतो तेव्हा विद्यार्थी अभ्यासाचा वेळ इंटरनेट किंवा स्मार्टफोनवर घालवतात आणि वेळ निघून जातो. आपण बिझी आहोत, आपण नंतर करू करू म्हटल्याने नंतर कधी होत नाही. आणि त्यामुळे एक एक वेळ महत्वाची आहे. मला असं वाटतं क्षणोक्षण खरं तर आजच्या काळासाठी, आजच्या विद्यार्थ्यांसाठी फार महत्वाचा आहे. आणि तो वेळ वाचावा हा मुख्य उद्देश खरं तर ह्या संकुलाचा आहे. आणि अर्थातच विद्यार्थ्यांना उत्तम दर्जाचं शिक्षण मिळावं आणि हे चाटे निवासी कोचिंग संकुलामध्ये नक्कीच मिळू शकतं. तर नक्कीच आपल्या पालकांनी, जे कोणी आता टीव्ही बघत असतील त्यांनी नक्कीच खरं तर अर्थात तुमच्याशी संपर्क साधायला हरकत नाही आणि स्वतः येऊन हा कॅम्पसही बघायला